मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कोट्यवधी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून या प्रकरणात एपीएमसी संचालक मंडळ, सचिव आणि जिल्हा उपनिबंधक डीडीआर प्रशासनाच्या भूमिकेवरही तीव्र संशय व्यक्त केला जात आहे. अलका सुनील अग्रवाल, सुनील ब्रिजमोहन अग्रवाल, केवल सुनील अग्रवाल आणि सलोनी केवल अग्रवाल पचेरीवाल यांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल असतानाही सर्व आरोपींवर समान स्वरूपाची कठोर कारवाई होत नसल्याने बाजार वर्तुळात संताप वाढत आहे. पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी समजल्या जाणाऱ्या अलका सुनील अग्रवाल यांनी सर्व आर्थिक व व्यापारिक व्यवहार केवल सुनील अग्रवाल यांच्याकडे हँडओव्हर केले होते. बहुतांश व्यवहार, देयके आणि आर्थिक हालचाली केवल सुनील अग्रवाल यांच्या माध्यमातूनच होत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे जेव्हा सर्व व्यवहार केवल अग्रवाल पाहत होते, मग आंदोलनात सतत फक्त अलका अग्रवाल यांच्याच अटकेची मागणी का केली जात आहे, असा सवाल आता व्यापारी वर्तुळात उपस्थित होत आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात एपीएमसी संचालक मंडळ आणि सचिव यांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. बाजार समितीकडून व्यापाऱ्यांना परवाने दिले जातात, व्यवहारांवर देखरेख ठेवली जाते, आर्थिक हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. मग कोट्यवधी रुपयांचे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात जात असताना संचालक मंडळ आणि प्रशासन नेमके काय करत होते? एवढा मोठा प्रकार घडूनही प्रशासन शांत का राहिले, असे संतप्त सवाल उपस्थित होत आहेत. जिल्हा उपनिबंधक डीडीआर कार्यालयाच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात असून इतका मोठा आर्थिक वाद उघडकीस आल्यानंतरही डीडीआर प्रशासनाने ठोस हस्तक्षेप का केला नाही? मी सुरेश जोगळे, शेतकरी संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि स्वतंत्र भारत पक्षाचा जिल्हाध्यक्ष. गेल्या 2 महिन्यापूर्वी या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत्याईसोबत एका व्यापाऱ्यांनी गैरप्रकार केलेला आहे. त्यांना पहिले विश्वासात घेतलं, विश्वासात घेऊन त्यांचे वेळोवेळी पैसे दिले. नंतर काही दिवसानंतर त्यांचे जो माल दिला त्या मालाचे पैसे दिल्या गेल्या नाही. त्याच्यामध्ये मी पण अडतदार आहो आणि माझ्या पण सोबत असं 2,48,000 काही रुपयाचा माझ्यासोबत पण अशाच प्रकारचा त्यांनी गैरव्यवहार केलेला आहे. त्यांनी मला नोटीस दिली. त्या नोटिसीस त्यांनी मला सांगितलं की बा मी तुमचे पैसे माझे व्यवस्थित हे झाल्यावर मी देतो, असं त्यांना नोटीसमध्ये मला सांगितलेलं आहे. आणि मी शेतकरी या नात्यानं आणि शेतकरी संघटनेचा नेता या नात्यानं मी हे म्हणतो की जर हे लोक आता न्याय मागत आहे, 2 महिने झाले पोलिसला तक्रार केली, सर्व इकडे तक्रारी केल्या, आणि डीडीआर आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ काय करत आहे? त्यांच्यावर एवढा मोठा आघात झाला, त्यांनी कुठून पैसे आणले असेल, व्याजानं पैसे आणले असेल, शेतकऱ्याचे पैसे रोखलेले असेल. शेतकऱ्याला जर समजा वेळेवर पैसे दिले नाही, काही जण त्यांना अशा प्रकारचा काही भाग झाल्यास त्याला जबाबदार कोण राहणार? आणि आता लागवडीचा म्हणजे शेतीला हे लावण्याचं हे मार्केट बंद आहे, याला कोण जबाबदार आहे? ह्या सगळे प्रश्न लक्षात घेऊन या मार्केट कमिटी आणि डीडीआर साहेबांना पण याच्यात लक्ष घालायला पाहिजे, कारण की त्यांच्या अंडरमध्ये येते हे सर्व. आणि हे कोणत्याच गोष्टीचं प्रशासन 2 महिन्यापासून जर झोपलेलं आहे काय, काहीच करत नाही म्हणजे काहीच नाही. आता हे लोक साखळी उपोषणाला बसले. उद्या जर याच्यात कोणता एखादा हादसा झाला किंवा काही झाला, याच्यात काही अडतदाराजवळ म्हणजे दुसऱ्याजवळून पैसे आणून ते शेतकऱ्याला देतात. जर त्यांनी कोणता असा गैरप्रकार केला तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे? ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येते. मी एकच इशारा देतो, ह्या सर्व जे संबंधित प्रशासन आहे त्या प्रशासनाने याची जबाबदारी घेऊन याच्यावर जे काही कारवाई होत असेल ते कारवाई करण्याची मी विनंती करतो. काही व्यापाऱ्यांमध्ये तर दबक्या आवाजात या प्रकरणात कोणते साटेलोटे तर नाही ना, अशीही कुजबूज सुरू झाली आहे. शेतकरी नेते तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे यांनीही एपीएमसी प्रशासन व संचालक मंडळाला जबाबदार धरत कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सवाल केला की बाजार समितीतील व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी वेळेत हस्तक्षेप का केला नाही? व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की या प्रकरणात कोणत्याही शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले नाहीत. शेतकऱ्यांनी आपला माल विकून पैसे घेतले होते. हा संपूर्ण वाद व्यापाऱ्यांमधील व्यवहारातून निर्माण झाला आहे. मात्र या घोटाळ्यामुळे बाजार समितीवरील विश्वास हादरला असून आता निष्पक्ष चौकशी करून सर्व जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. याविषयी तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. महाराष्ट्र मेल चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मूर्तिजापूरवरून संतोष मानेसह महाराष्ट्र मेल न्यूज नेटवर्क.